बाबा सौरभ खरंच खूप चांगला मुलगा आहे. अगं बा आणलंय कुठं? नाही माहित. गौरी, सौरभ तुला इतका आवडला, इतकं कौतुक करतेस तू त्याचं, आणि मी त्याला जाऊन नाही म्हणून सांगायचं? मला खरंच कळत नाही की. बाबा मलाच कळत नाहीये काही. मला सारखं वाटतंय की काहीतरी चुकतंय, पण माहित नाही काय. बाबा सौरभ माझा चॉईस नाहीये. तुम्ही प्लीज काहीतरी करा ना. बाबा असं नका बघू प्लीज. मला माहितीये की मी चुकतीये. एकदा हो एकदा नाही असं काहीतरी लहान मुलांसारखं वागते, आणि हे चुकीचं आहे माहितीये मला. पण मी काय करू बाबा? काळजी करू नकोस. जा फ्रेश हो. हा मी आहे. जा. थँक्यू. गौरी, तू काही काळजी करू नकोस. तसाही मी तुझा होकार असून गोखलेंना कळवलेला नाहीच आहे, पण तुझा नकार मात्र नक्की कळवेल. हॅलो हॅलो गोखले बहिणी, अभिनंदन. आय लव्ह यू शिपी. मी बाबांना सांगितलंय की मी सौरभशी नाही लग्न करणार. आता सगळं नीट होईल. आता आपल्यात दुसरं कोणीच नाही येणार. खरंच. हे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तू माझ्या बरोबर असशील ना तर 200 वर्ष सुद्धा कमी आहे. पण मी तर आता तुझ्याच बरोबर आहे. बस मला हेच ऐकायचं होतं. पण मला अजून काहीतरी ऐकायचं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पण हे नाही, अजून दुसरं काहीतरी. अजून काय आता? हेच की तुलाही माझी खूप आठवण येते. मी आता तुझी आठवण काढत होते. मी नाही ना असं म्हणू शकत की मला तुझी आठवण येते. का? कारण मी तुला विसरूच शकत नाही. आठवू कसा? सतत मी तुझाच तर विचार करतो, म्हणून तर मी तुला मेसेज केला होता, पण तू काही रिप्लायच नाही केलास मला. मग न राहून मी फोन केला. मग तू काय पाहिलंस माझ्यात? माहित नाही, पण तुला पहिल्यांदा जेव्हा बघितलं ना तेव्हापासून मला असं वाटतं की मी तुला ओळखते. तेव्हापासून ती ओळख पटवायचा प्रयत्न करते. मग पटली का ओळख? पटते हळूहळू. चला निघायला हवं. थांबूया ना थोडा वेळ प्लीज. घरी काय सांगणार हो? माहित नाही, पण प्लीज थांबूया ना. कपिल, तुला माहितीये तू माझ्या बरोबर असलास ना की मला तुला सोडून कुठे जावंसं नाही वाटत.
सतत तुझ्याबरोबर वेळ घालवावा असं वाटतं. मला असं खूप वाटतं की तुझ्याबरोबर वेळ घालवा, पण वेळ असा पटकन निघून जातो ना, काय करायचं कळत नाही. सेम हिअर. बरं चला, आत्ता उशीर झालाय, घरी निघायचंय. इथे कोणी बघितलं ना तर खूप गोंधळ होतील. चला 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 चल प्लीज. एवढ्या रात्री कुठे गेली होतीस गौरी? आधी रामाश्रयामध्ये होते आणि नंतर श्रेयाला सोडायला घरी गेले होते. अगं पण एवढ्या रात्री श्रेया रामाश्रयवर काय करत होती? आणि जांभळ्यांनी सोडलंच कसं तिला इतक्या रात्री? अगं तिचा कुठला तरी शाळेचा प्रोजेक्ट होता म्हणून तिला माझी मदत हवी होती. अत्रंग जाऊन घेऊन आला, मग आम्ही घरी सोडून आलो तिला. गौरी, मला तुला काहीतरी विचारायचंय, म्हणजे मी थेट मुद्द्यावरच येतो. हे सगळं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? मी काय विचारतोय तुला? तुला काहीच कसं नाही वाटलं? हे बघ सौरभ, अरे मी तुला सांगणारच होते, माझा थोडा गैरसमज झाला. तुझा गैरसमज झाला म्हणून तू अशी वागलीस? ही अपेक्षा नव्हती गौरी तुझ्याकडून. हो मला मान्य आहे, माझं चुकलं. मी तुला सांगते ना सगळं, पण त्याआधी मी तुला कॉफी देऊ का? हा बाबा. मला कॉफी नकोय, मला उत्तर हवंय. अरे सांगते मी तुला सगळं, पण ना सांग. नाही सांगच म्हणजे. आपण मित्र आहोत ना, रोज भेटतो आपण, मग मला डायरेक्टली सांगता आलं नाही तुला? हे बघ सौरभ, माझं खरंच चुकलंय. मी तुला सांगणार होते, पण अरे. पण काय? तुला मला होकार द्यायचा होता, हे आईच्या थ्रू सांगितलंस तू? हे बघ सौरभ, माझं चुकलं. मला काय 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 म्हणालास तू? अगं गौरी यार, मला आज केवढा आनंद झालाय माहितीये का तुला? केव्हापासून वाट बघत होतो मी या दिवसाची. तू विश नाही केलंस आम्हाला. म्हणजे आमचं लग्न ठरलंय ना काल ऑफिशियली. गौरी ताई असं कसं वागू शकते? इनफ इज इनफ कपिल. काय इनफ इज इनफ? हे सगळं असंच चालू राहणार आहे का? का तू काही करणार आहेस? मी तुला विचारतीये.